नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात खास भालाफेक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। टोकियो ऑलिम्पिक नंतर पॅरिसमध्ये नीरज गोल्डन थ्रो करणार याचा विश्वास भारतीयांना आहे। नीरजला झेकच्या जाकूब वाल्डेज, ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स, त्रिनिदादच्या केशॉर्न वॉलकॉट आणि पाकिस्तानच्या अरशद नदीम या भालाफेकपटूंचं आव्हान असणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर भालाफेकपटू स्पर्धकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पॅरिस ऑलिम्पिककडे आज तमाम भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे। गोल्डन बॉय गोल्डन थ्रो करणार का? नीरज चोप्रा परत एकदा गोल्डन थ्रो करत सुवर्ण पदकाचा वेध घेणार का? याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे। 100% गोल्डन थ्रो येणार। नीरज चोप्रा गोल्ड जिंकणारच आहे आणि तो पहिला खेळाडू राहील ज्यांनी 2 ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मिळवलेले आहे। नीरजने बरेचशा काही प्रयत्न हे केल्याच्या नंतर नीरज आमच्यासाठी प्रोत्साहन आहे। त्याचा जो थ्रो आलेला आहे तर त्याचा अँगल थ्रो जो आहे अगदी बेस्ट आहे आणि त्याच्यावरती कोणतेही थ्रो झाल्याच्या नंतर टेन्शन आलेलं नाही, इझिली तो निघून गेला। याच्यावरून असं वाटतंय की पुढच्या कॉम्पिटिशन्समध्ये पुढचे जे कॉम्पिटिशन्स होईल तो इझिली येईल। त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा असा उत्साह आहे। नीरजला प्रोत्साहन देण्याकरता सगळेजण इथे उपस्थित आहे आणि नीरज नक्कीच या ऑलिम्पिकमध्ये परत एकदा मेडल मिळेल। गोल्डन थ्रो दुसऱ्यांदा येईल असा सगळ्यांना विश्वास आहे। सगळ्यांचं लक्ष लागलंय पॅरिसकडे आणि नीरजचा हा गोल्डन थ्रो येईल याकडे सगळेजण लक्ष ठेवून आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।